केंद्र सरकारने नुकतंच उच्च न्यायालयामध्ये सादर केलेलं प्रतिज्ञापत्र तुम्हाला माहिती असेल। प्रतिज्ञापत्रामध्ये सरकारने स्पष्ट केलंय की अग्निवीर योजना ही देशाच्या सुरक्षेसाठी केवळ एक तात्पुरती व्यवस्था आहे। त्यामुळे अग्निवीरांना सामान्य सैनिकाप्रमाणे पेन्शन किंवा रिटायरमेंट नंतरचे इतर कोणतेही लाभ देता येणार नाहीत। विचार करा, वयाच्या 18व्या वर्षी जेव्हा अनेक तरुण करिअरचा विचार करत असतात, तेव्हा एका सर्वसामान्य घरातील मुलगा देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्याची तयारी ठेवून भरतीची तयारी करतो। छातीवर गोळी झेलण्याची तयारी ठेवून तो सीमेवर जातो। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करतो। तो 4 वर्षानंतर सुखरूप घरी परतेल की नाही याची कोणतीही गॅरंटी नसते। आणि एवढं मोठं हाय रिस्क आयुष्य जगणाऱ्या या जवानाला 4 वर्षाचा कार्यकाळ संपला की कोणतीही पेन्शन नाही, कोणतीही वैद्यकीय सुरक्षा नाही किंवा भविष्यासाठी कोणतीही गॅरंटी नाही। देशाची आर्थिक घडी बसवण्यासाठी जवानांच्या पेन्शनला कात्री लावली जात आहे। हे या व्यवस्थेचं सर्वात मोठं दुर्दैव आहे। आता नाण्याची दुसरी बाजू बघूया। लोकप्रतिनिधी, मग ते आमदार असोत, खासदार असोत की मंत्री, अवघ्या 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी हे लोक निवडून येतात। पण निवडून आल्यानंतर यांच्यावर शासकीय सोयीसुविधांचा आणि जनतेचा पैशाचा जो पाऊस पडतोय त्याची यादी एकदा सविस्तर आहे का। नंबर 1, आलिशान निवासस्थान। मुंबई आणि दिल्ली सारख्या महागड्या शहरांमध्ये यांना हक्काचं सरकारी बंगले दिले जातात किंवा आमदार खासदार निवासामध्ये यांना व्हीआयपी राहण्याची सोय केली जाते। नंबर 2, सरकारी सुरक्षा। यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा फौजफाटा, पीए आणि घरकामासाठी सरकारी खर्चाने नोकर चाकर पुरवले जातात। नंबर 3, भत्ते आणि मोफत जेवण। केवळ लाखो रुपयांचा पगारच नाही तर प्रवास भत्ता, मतदारसंघ भत्ता, फोन भत्ता, संगणक भत्ता आणि वैद्यकीय भत्ता देखील दिला जातो। संसदेच्या आणि विधान भवनाच्या कॅन्टीनमध्ये सर्वसामान्य जनतेला महाग मिळणारे जेवण त्यांना अत्यंत कमी दरामध्ये पुरवलं जातं। अत्यंत कमी दर म्हणजे किती, हे मेन्यू कार्ड बघा। नंबर 4, फॅमिलीला सुविधा। यांच्या प्रवासासाठी रेल्वे किंवा विमानाची तिकिटे मोफत किंवा सवलतीच्या दरामध्ये असतात। अनेकदा याचा लाभ यांच्या कुटुंबालाही मिळतो। नंबर 5, आयुष्यभर पेन्शन। सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला की यांना जन्मभर पेन्शन मिळते आणि यांच्या मृत्यूनंतर यांच्या कुटुंबाला लाईफ टाईम पेन्शन लागू होते। आणि जर एखादा व्यक्ती आधी आमदार आणि नंतर खासदार झाला तर त्यांना दुहेरी आणि तिहेरी पेन्शनचाही लाभ मिळतो। आणि हा पैसा आहे देशातील सर्वसामान्य जनतेच्या टॅक्सचा। आता माझा थेट प्रश्न या व्यवस्थेला आहे, सीमेवर प्राण तळहातावर घेऊन लढणाऱ्या जवानापेक्षा एसी सभागृहात बसून राजकारण करणाऱ्या आमदार खासदारांची देशसेवा मोठी आहे का? ज्यांच्या एका निर्णयावर देशाची सुरक्षा अवलंबून असते त्या जवानांच्या पेन्शनसाठी सरकारकडे बजेट नसतं, पण 5 वर्ष खुर्ची गरम करणाऱ्या नेत्यांसाठी अफाट गाड्या, गव्हर्नमेंट सिक्युरिटी, बंगले, नोकर चाकर, गाड्यांचा काफिला आणि पेन्शनसाठी जनतेचा पैसा पाण्यासारखा उडवला जातो।